नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं SUT टेक्निकल या चॅनलवर। आज आपण इयत्ता 9ची 2018ची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचे राहिलेले प्रश्न आहेत 35 पर्यंत आपण आलो होतो। 36 पासून पुढचे प्रश्न आपण सोडून घेऊयात। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबून आपले नोटिफिकेशन मिळवा नवीन व्हिडिओचे। चला आपण प्रश्न बघूया आता 36 नंबरचा। खालीलपैकी अचूक विधान ओळखायचं आहे तुम्हाला। पहिला आहे तीव्र आम्ल व तीव्र आम्लरी यांचा क्षार उदासीन असतो, तर हेच बरोबर उदाहरण आहे। आणि दुसरा काय आहे तीव्र आम्ल व साम्य आम्लरी यांचा क्षार आम्लरी धर्म असतो, हे तर चूक विधान आहे। तिसरा आहे सौम्य आम्ल व तीव्र आम्लरी यांचा क्षार आम्लधर्मी असतो, हे पण चूक आहे। पुढचा बघूया आपण प्रश्न आता। खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा। विधान 1 अल्फा किरणांच्या प्रारणांच्या विकिरण प्रयोगात ॲल्युमिनियम फॉइलचा उपयोग करत नाहीत। दुसरा विधान आहे ॲल्युमिनियम हा अतिशय वर्धनीय आहे। तर बरोबर पर्याय आपल्याला बी हा आहे, कारण विधान 1 आणि 2 दोन्ही विधाने सत्य आहेत आणि विधान 2 हे विधान 1 चे योग्य कारण नाही। कळले तुम्हाला? आता पुढचा प्रश्न बघू आपण। प्रश्न 38 X या मूलद्रव्याची विरल सल्फ्युरिक आम्लाबरोबर तसेच सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया केली असता क्षार व हायड्रोजन वायू तयार होतात, तर खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर विधान 1, 2 आणि 3 हे सत्य आहेत। पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे। पहिला पर्याय क्रमांक आहे X हे धनभारित मूलद्रव्य आहे, तर बरोबर आहे। दुसरा आहे X चे ऑक्साईड आम्लरी धर्मी असते आणि तिसरा आहे X चे ऑक्साईड आम्ल धर्मी असते। पुढचा प्रश्न बघूया आपण आता। पुढील तक्त्याच्या आधारे X व Y याविषयी योग्य पर्याय ओळखा। अणु X आणि Y प्रोटॉनची संख्या 8 आहे, Y ची पण संख्या 8 आहे, न्यूट्रॉनची संख्या 8 आणि 10 अशी आहे। तर पर्याय क्रमांक C बरोबर आहे। X आणि Y यांचे भौतिक गुणधर्म भिन्न असतात। पुढचा प्रश्न 40 नंबरचा pH मूल्यासंबंधी वेगळा घटक ओळखा। व्हिनेगार, ब्लॅक कॉफी, रक्त आणि मूत्र। तर रक्त। पुढचा प्रश्न पाण्याच्या विद्युत अपघटनात एनोडपाशी मुक्त होणारे वायूचे आकारमान हे कॅथोडपाशी मुक्त होणारे वायूच्या आकारमानाच्या किती असते? दुप्पट, इतकेच, 1/3 निम्मे असते। किती असते? निम्मे। पुढचा प्रश्न सोडियमचे 2 अणू, बोरॉनचे 4 अणू आणि ऑक्सिजनचे 7 अणू आणि पाण्याचे 10 अणू आले असलेला स्फटिकरूप क्षार ओळखा। तर पहिला आहे इप्सम सॉल्ट, ग्लॉबर सॉल्ट, तुरटी आणि बोरॅक्स। तर बोरॅक्स हे बरोबर पर्याय आहे आपला। पुढचा प्रश्न HCl2 हे X या मूलद्रव्याचे क्लोराईड आहे, तर X च्या सल्फेटचे व हायड्रॉक्साईडचे रेणुसूत्र अनुक्रमे कोणते? तर पर्याय क्रमांक C XSO4 X (OH2) हे बरोबर रेणुसूत्र आहे। पुढचा प्रश्न प्रतिदीप्तिशील नळ्या व निऑन साइन दिवे चमकण्याचे कारण काय असेल? कारण वायूची उच्च घनता असेल का, उच्च विभवांतर असेल का, प्रभारित कणांचे अस्तित्व असतील का? तर काय बरोबर उत्तर? वायूचे उच्च तापमान असते। पर्याय क्रमांक B हे बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न मिथेनच्या अस्तित्वाबाबत वेगळा घटक ओळखा। LPG, LNG, CNG आणि बायोगॅस। तर बायोगॅस, CNG आणि LPG हे एका गटात येतात आणि वेगळा शब्द आहे LNG। पुढचा प्रश्न खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा। रासायनिक अभिक्रियेत पहिला आहे एका अणूतून इलेक्ट्रॉनचे स्थानांतरण दुसऱ्या अणूकडे होते। दुसरा आहे 2 अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते। तर पर्याय क्रमांक C हा बरोबर आहे। 1 व 2 दोन्ही विधाने सत्य आहेत। पुढचा प्रश्न बघूया आपण। खालीलपैकी पोर्टलँड सिमेंटचे घटक असलेला योग्य पर्याय कोणता? पहिला आहे सिलिका, कार्बामाइड, कॅल्शियम ऑक्साईड आणि ॲल्युमिना। दुसरा आहे कॅल्शियम ऑक्साईड, सिलिका, ॲल्युमिना आणि आयर्न ऑक्साईड। तर बरोबर पर्याय क्रमांक B हा आहे। पुढचा प्रश्न बघूया आपण आता।
भाजीपालायुक्त पदार्थाचे विघटन होऊन कंपोस्ट तयार होणे ही पुढीलपैकी कोणती अभिक्रिया आहे? उष्मादायी अभिक्रिया आहे का? उष्माग्राही अभिक्रिया आहे का? अननील श्वसन आहे का? आणि सनील श्वसन आहे का? तर काय उत्तर? जो बी पर्याय आहे तो बरोबर आहे. आणि विधान कोणते कोणते? पहिलं, तिसरं आणि चौथं हे बरोबर आहे. म्हणजे उष्मादायी अभिक्रिया आहे, अननील श्वसन आहे आणि सनील श्वसन आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या आकृतीत पी व क्यू इलेक्ट्रोडवर कोणते पदार्थ जमा होतात? आता शेजारी डायग्राम दिलेली आहे, तुम्हाला दिसते ना व्यवस्थित? तर काय होईल तयार? पी वर तांबे आणि क्यू वर क्लोरीन तयार होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता गुणधर्म संयुगाचा नाही? पहिला प्रश्न पर्याय आहे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. दुसरा आहे सेंद्रिय द्रावकात द्रावणीय असतात. तिसरा आहे द्रवणांक कमी आणि उत्कलनांक जास्त असतो. तर बरोबर पर्याय सी आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. ॲसिटिक ॲसिड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड हे अनुक्रमे टिंब व टिंब आहेत. सौम्य आम्ल आणि सौम्य आम्लरी आहेत. म्हणजे ॲसिटिक ॲसिड सौम्य आम्ल आहे आणि अमोनियम हायड्रॉक्साईड हे सौम्य आम्लरी आहे. म्हणजे ॲसिड आणि बेस, वीक ॲसिड आणि वीक बेस. पुढचा प्रश्न, 77 ग्रॅम CO2 मधील रेणूंची संख्या किती आहे? तर पर्याय क्रमांक बी आहे 10.5385 गुणिले 10⁻23. पुढचा प्रश्न, डाल्टनने मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी या चिन्हाचा उपयोग कोणते मूलद्रव्य दर्शवण्यासाठी केला होता? तर हायड्रोजन दाखवण्यासाठी केला होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे लेड ॲसिटेटचे द्रावण चंदेरी काळे बनते? तर H2S चंदेरी काळे द्रावण बनते, लेड ॲसिटेटचे द्रावण. चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता. प्रयोगशाळेत हायड्रोजन तयार करण्यासाठी पोटॅशियम व थंड पाणी याची अभिक्रिया केली जात नाही. याची कारणे कोणती? तर कारण आहे ही अभिक्रिया अत्यंत तीव्र उष्मादायी आहे. बरोबर आहे. दुसरा आहे पोटॅशियमची थंड पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. हे चूक आहे. तिसरा आहे ही अभिक्रिया परिवर्तनीय आहे. तर हे पण चूक आहे. आणि चौथा आहे अभिक्रियेत बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे हायड्रोजन वायू पेट घेतो. तर पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे. पहिला आणि चौथा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, CuO च्या रेणूमध्ये Cu व O ह्या घटक मूलद्रव्याचे वजनी प्रमाण किती? तर किती असतील ते? 3.98 Cu आणि 1 ऑक्सिजनचा असेल. पुढचा प्रश्न, चेर्नोबिल दुर्घटनेत खालीलपैकी कोणती किरणोत्सारी समस्थानिके उत्सर्जित झाली होती? तर पहिला आहे I-131, CS-137, SR-90 आणि Pu-241. पुढचा प्रश्न, खालीलपैकी आम्लधर्मी मूलकांचा गट ओळखा. तर काय आहे? आयर्न, सल्फेट आणि मॅग्नीज ऑक्साईड. पुढचा प्रश्न, पाण्यामध्ये आम्ल मिसळले असता पुढीलपैकी कोणत्या आयनाची संहती कमी होते? तर H+ आयनची संहती कमी होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पेशीमार्फत सोमॅटोस्टेटिन नावाचे संप्रेरक स्रवले जाते? तर डेल्टा पेशीचे संप्रेरक स्रवले जाते. पुढचा प्रश्न, कोबाल्ट-60 चा उपयोग कोठे केला जातो? मेंदूतील ट्यूमरवरील उपचारामध्ये. पुढचा आहे अन्न परीक्षणामध्ये. कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून आणि वरील सर्वमध्ये. तर बरोबर आहे, सगळ्यामध्ये त्याचा उपयोग होतो कोबाल्ट-60 चा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ऊती वनस्पतींच्या अवयवांना लवचिकता व आधार देण्याचे कार्य करतात? मूलऊती, दृढऊती, जलवाहिनी व रसवाहिनी. तर बरोबर आहे स्थूलऊती. बी पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कानातील पडदा कोठे असतो? आंतरकर्ण व मेंदूच्या दरम्यान. पुढचा आहे पर्याय बाह्यकर्ण व मध्यकर्ण यांच्या दरम्यान.
मध्यकर्णाच्या पोकळीत आणि आंतरकर्णाच्या पोकळीत. तर मध्यकर्णाच्या पोकळीत असतो कानाचा पडदा. पुढचा प्रश्न, केसातील कोंड्यासाठी कारणीभूत असणारा सूक्ष्मजीव कोणता? शैवाल आहे का, कवक आहे का, आदिजीव आहे का, जीवाणू आहे? तर कवक हा केसातील कोंड्यासाठी कारणीभूत असणारा सूक्ष्मजीव आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विकृतीच्या जोडीमध्ये गुणसूत्राची संख्या 47 असते? तर पहिला आहे डाऊन सिंड्रोम व टर्नर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम व क्लाइनफेल्टर सिंड्रोम, गॅलेक्टोसेमिया व सिकल सेल ॲनेमिया. तर बरोबर आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम व डाऊन सिंड्रोम. हा पर्याय बरोबर आहे बी. पुढचा प्रश्न, अन्न रक्षणाच्या किरणीय पद्धतीत अन्नामध्ये कोणते बदल दिसून येतात? पहिला आहे सूक्ष्मजीव, बुरशी व कीटकनाशकाचा नाश होतो. बरोबर आहे. दुसरा आहे फळे पिकण्याच्या कालावधीत वाढतो. बरोबर आहे. आणि अंकुरण्याची प्रक्रिया मंदावते. हे पण बरोबर आहे. तिन्ही पर्याय आपले बरोबर आहेत. पण हे तिन्ही कशात आहेत? तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. पुढचा प्रश्न, सिंह, वाघ आणि मांजर यांच्यामध्ये अनुक्रमे किती गुणसूत्रे असतात? तर पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. 38 सिंहामध्ये असतात, 38 वाघामध्ये पण असतात आणि 38 मांजरमध्ये पण असतात. पुढचा प्रश्न, खालील दिलेले रोग व रोगकारक PQRS यांना अचूक पर्याय निवडा. रोग इन्फ्लुएन्झा आहे, दुसरा कुष्ठरोग, तिसरा हिवताप आणि गजकर्ण. तर बरोबर जोडी लावायची आपल्याला. पी हा विषाणू आहे, क्यू हा जीवाणू आहे, आर हा आदिजीव आहे आणि एस हा कवक आहे. कळलंय तुम्हाला बरोबर उत्तर? पुढचा प्रश्न आता, गॅमॅक्झिन पावडरचा उपयोग टिंबटिंब म्हणून करतात, जंतुनाशक म्हणून करतात का, बुरशीनाशक म्हणून करतात का, यापैकी कोणतंच नाही आहे का? तर बरोबर आहे कीटकनाशक म्हणून गॅमॅक्झिनचा पावडरचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी जीवनसत्व अ चा समृद्ध स्रोत कोणता? सफरचंद आहे का, मध आहे का, गाजर आहे का, शेंगदाणे? तर गाजर हा जीवनसत्वाचा समृद्ध स्रोत आहे. पुढचा प्रश्न, खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून WXYZ च्या बाबतीत योग्य पर्याय निवडा. प्राथमिक भक्षक W, द्वितीय भक्षक आणि सर्वोच्च भक्षक. तर X आहे अस्वल, Y आहे लांडगा, Z आहे गरुड आणि W आहे हत्ती. असा त्याचा सिक्वेन्स आहे. पुढचा प्रश्न बघू आपण आता, जर आई व वडील दोघेही सिकल सेल ॲनेमिया आजाराचे वाहक असतील तर जन्माला येणाऱ्या अपत्याचे गुणोत्तर काय असेल? 1 सामान्य, 2 पीडित, 1 वाहक असं असेल का? 1 सामान्य, 2 वाहक आणि 1 पीडित असं असेल. बी पर्याय हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आता, कॉलरा रोगाचा प्रकार कोणता व त्याचा प्रसार कोणामार्फत होतो हे ते ओळखा. पहिला आहे साथीचा रोग व विषाणू, दुसरा आहे संसर्गजन्य रोग व जीवाणू, तिसरा पर्याय आहे संपर्कजन्य रोग व विषाणू, चौथा आहे साथीचा रोग व जीवाणू. तर बरोबर पर्याय आहे डी, साथीचा रोग व जीवाणू. कॉलरा रोगाचा प्रकार. पुढचा प्रश्न, खालील वनस्पती सृष्टीतील उभयचर जोडी ओळखा. फ्ल्युनारिया व अँथासिरॉस ही उभयचर वनस्पती सृष्टीतील जोडी आहे. अशा प्रकारे आपण 75 प्रश्न सोडून घेतलेले आहे 2 व्हिडिओमध्ये आणि आज पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 25 प्रश्न म्हणजे टोटल 100 प्रश्न सोडून घेणार आहोत 2018चे प्रश्नपत्रिकेचे.